भारतीय माहिती क्रांतीचे जनक राजीव गांधी. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा आज 35वा स्मृती दिन. राजीव गांधी यांना भारतीय माहिती क्रांतीचे जनक असं म्हटलं जातं. आधुनिक विचार आणि कठोर निर्णयामुळे राजीव गांधी यांनी जगात भारताची वेगळी ओळख निर्माण केली. 20 ऑगस्ट 1944 रोजी जन्मलेले राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. अवघ्या 40व्या वर्षी राजीव गांधी हे भारताचे पंतप्रधान बनले. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांचे ज्येष्ठ सुपुत्र असलेले राजीव यांना राजकारणात रस नव्हता. देशातील सर्वात प्रतिष्ठित राजकीय घराण्यात जन्म घेऊनही राजीव गांधी हे राजकारणापासून दूरच होते. राजीव गांधी यांचं शिक्षण डेहराडूनच्या शाळेत झाले. त्यानंतर ते हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डूनच्या निवासी शाळेत दाखल झाले. तिथे त्यांना अनेक मित्र भेटले. या मित्रांशी त्यांनी आयुष्यभराची मैत्री जपली. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर ते केम्ब्रिजच्या ट्रिनिटी महाविद्यालयात गेले, पण लवकरच लंडन स्थित इम्पेरियल महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथं त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला. त्यांना विज्ञान, तंत्रज्ञान या विषयात खूप रस होता. ते या विषयाची पुस्तके वाचून काढत विमान उड्डाण करून आकाशात उडावे अशी त्यांची इच्छा होती. यासाठी त्यांनी वैमानिक होण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडमध्ये त्यांनी फ्लाइंग क्लबची परीक्षा दिली आणि वैमानिक बनले. लगेच ते इंडियन एअरलाइन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले. बचपन में उसने बहुत ही कम तंग किया. जब बिल्कुल छोटा बेबी था तो महीने भर तो रात और दिन रोया. और इत्तेफाक से मैं अपनी बुआ के संग ठहरी थी तो उन लोगों ने देखभाल की, मुझे परेशानी नहीं हुई. लेकिन मैं ज़रूर घबराई कि अब इलाहाबाद वापस ले जाऊंगी, अगर इसी तरह से रोएगा तो क्या होगा. लेकिन उसने रेल में ही बंद कर दिया और उसके बाद ज़रा भी तंग नहीं किया. अकेले अपने खेलता था. शरारत तो जैसे मामूली बच्चे करते हैं वैसे थे, ज़्यादा शरारती नहीं, कभी तंग नहीं किया. लंडनमध्येच त्यांची आणि सोनिया गांधी यांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि 1968 साली त्यांचा विवाह झाला. राजीव गांधी हे अपघातानेच राजकारणात आले. 1980 साली राजीव गांधी यांचे बंधू संजय गांधी यांचा अपघातात मृत्यू झाला. संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश करावा अशी मागणी काँग्रेसमधील नेत्यांकडून होऊ लागली. आई इंदिरा गांधी यांनीही राजीव गांधी यांना राजकारणात उतरण्याची सूचना केली. तेव्हा राजीव यांनी आपल्या भावाच्या संजय गांधी यांच्या अमेठी या मतदारसंघातून निवडणूक लढवली व मोठ्या मताधिक्यानं ती जिंकली. 1982 साली दिल्लीत भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धांचं आयोजन केले. या स्पर्धेच्या नियोजनाची सर्व जबाबदारी राजीव गांधी यांच्याकडे होती. त्यांनी ती यशस्वीरित्या पेलूनही ही स्पर्धा यशस्वी केली. 31 ऑक्टोबर 1984 इंदिरा गांधी यांची हत्या झाली. तेव्हा इंदिरा गांधी या देशाच्या पंतप्रधान होत्या. त्यामुळे मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला. पंतप्रधान पदासारखे देशातील सर्वोच्च पद जास्त दिवस रिक्त ठेवता येणार नाही असं घटनातज्ञांचं मत होतं. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. वैयक्तिक पातळीवर दुःख असूनही त्यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला एकतर्फी विजय मिळवून दिला. या निवडणुकीत काँग्रेसला 400हून अधिक जागा मिळाल्या. स्वतः राजीव गांधी हे विक्रमी मतांनी जिंकून आले होते. पंतप्रधान असताना त्यांनी देशाला महासत्ता व्हायचं असेल तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशानं प्रगती करायला हवी असं त्यांचं मत होतं. 21वं शतक हे माहिती तंत्रज्ञानाचं असेल, त्यासाठी देशातील प्रत्येक तरुण हा संगणक साक्षर असायला हवा असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी देशात संगणक आणला. राजीव गांधी जेव्हा संगणकावर बोलत होते तेव्हा अनेक जण त्यांच्यावर टीका करत होते, पण संगणक क्रांती आणणार हा ध्यास त्यांनी घेतला होता. राजीव गांधींमुळे सर्वसामान्य घरात संगणक पोहोचला. राजीव गांधी यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे 8% म्हणजेच 13 लक्ष कोटींचा माहिती तंत्रज्ञान उद्योग उभा राहिला. यातून 50 लाख लोकांना थेट रोजगार मिळतोय. माहिती प्रधान सभ्यता, ज्ञान प्रधान सभ्यता, बुद्धिमत्ता प्रधान सभ्यता या 3 क्रांतींची पायाभरणी राजीव गांधी यांनी केली. त्याचीच फळे आज भारत देश चाखतोय. राजीव गांधी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताचा वेगाने विकास झाला आणि लोकांचे जीवनमान उंचावले.
स्वभावानं गंभीर पण आधुनिक विचाराच्या राजीव गांधी यांनी देशात माहिती तंत्रज्ञान युगाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळेच त्यांना भारतीय माहितीचे क्रांतीचे जनक असे म्हणतात. राजीव गांधी यांनी दूरसंचार क्रांतीबरोबरच नवे शैक्षणिक धोरण राबवून देशभरात नवोदय विद्यालयाची स्थापना केली. त्यासोबतच पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून महिलांना राजकारणात मोठी संधी दिली. राजीवजींनी घेतलेले हे निर्णय भारताच्या जडणघडणीत आणि विकासात मैलाचा दगड ठरले. भारत देशाला राजीव गांधी यांनी तंत्रवैज्ञानिक दृष्टी दिली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील महाशक्ती बनवून भारताला स्वाभिमान दिला. पुढच्या 50 वर्षाच्या अर्थव्यवस्थेचा पाया राजीव गांधी यांनी त्यावेळेला रचला होता. त्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचू शकलो. देशाला माहिती तंत्रज्ञानात परिपूर्ण करून महासत्ता बनवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या पंतप्रधानाचे 21 मे 1991 रोजी लिट्टे या दहशतवादी संघटनेनं मानवी बॉम्बचा वापर करून हत्या केली. म्हणून आजचा दिवस देशभर दहशतवादी विरोधी दिवस म्हणून हे पाळण्यात येतो. राजीव गांधी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.